कागल तालुक्यातील मुरगुड शहरात जव्हार रोडवर पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने गेल्या काही दिवसांपासून लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे। सध्या कडक उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असताना असे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। जव्हार रोडवर सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे। याच ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। हे पाणी थेट रस्त्यावर वाहत असून परिसरात चिखल झाला आहे। ही बाब निदर्शनास येऊनही पालिका प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे। विद्यमान नगरसेवकांना बोललो, पालिका चेअरमनना बोललो, तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतो म्हणून सांगितलं, पण घेतले नाही। पण लाखो फिल्टरचं पाणी वाया जातं आहे, त्याच्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे। परंतु या ठिकाणी कोणत्याही त्यांनी कारवाई केलेली नाही। दोन्हीकडची वाहतूक तरी बंद करावी, नसेल तर दोन्ही बाजूला तातडीनं करावं आणि नागरिकांची समस्या सोडवावी। कारण या ठिकाणी पायपा फुटणे हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि महिलांचा अतोनात हाल झाला आहे। त्यामुळे ताबडतोब नगरपालिकेने या ठिकाणी लक्ष घालावं। सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिकच वाढत असून शासनाकडून पाणी बचतीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत। अशा परिस्थितीत हे शुद्ध पाणी गटारात वाहून जात असल्याने पाणी बचतीचा फज्जा उडाला आहे। पालिकेने ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बेपेनसाठी कागलहून सर्जेराव भाट।